मागच्या भागात आपण पाहिलं, शिवेंद्र, प्रिया आणि निशांत यांनी या गूढ प्रवासाला सुरुवात केली. जुन्या वाड्यावर पोचताच शिवेंद्रने दोघांनाही सावधगिरीने शोध घेण्याचा इशारा केला. गूढतेने भरलेल्या त्या वाड्यात फिरताना निशांतच्या हाती एक प्राचीन नकाशा आणि काही जुने ग्रंथ लागले. त्या ग्रंथामध्ये निशांतगडाकडे जाण्याचा मार्ग एका रहस्यमय कोड्यात लपवलेला होता. आता पुढे. चंद्राचा प्रकाश म्हणजे पौर्णिमेशी काहीतरी संबंध आहे, नाही का? प्रिया विचार करत म्हणाली. होय, या नकाशावर दाखवलेल्या मार्गानुसार आपल्याला वाटचाल करायला लागेल. निशांत म्हणाला. आज एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला गड गाठण्यासाठी पुढचे काही दिवस लागतील. आपण असं करूया, इथे एखादी सुरक्षित जागा बघून आजची रात्र तिथे मुक्काम करूया, शिवेंद्रने सुचवलं. त्यावर दोघांनीही आपली सहमती दर्शवली. निशांतने नकाशाकडे पाहत विचारलं, आणि उद्या सकाळी आपण कुठल्या दिशेने पुढे जायचं? शिवेंद्रने नकाशा बघून उत्तर दिलं, पूर्वेकडच्या रस्त्याने. तो रस्ता थोडा कठीण आहे, पण निशांतगडाचा मागोवा घेण्यासाठी तोच योग्य मार्ग आहे. रात्र गडद होत चालली होती आणि जंगल अधिकच शांत झालं होतं. चंद्रप्रकाशात त्यांना समोरचा रस्ता अस्पष्ट दिसत होता. थोड्याच वेळात ते एका वस्तीच्या जवळ पोचले. एवढ्या घनदाट जंगलात कोण राहत असेल असा विचार त्या तिघांच्याही मनात आला. पुढे काय करावं याचा निर्णय घेणं कठीण झालं होतं. उगाच जंगलात रात्र घालवण्यापेक्षा त्या वस्तीत मुक्काम करणं योग्य ठरेल असा तिघांनीही एकमताने निर्णय घेतला आणि ते पुढे सरसावले. पण त्यांना तेव्हा कुठे हे माहीत होतं की हा निर्णय त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरणार होती आणि त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागणार होती. तिथे एका घरात दिवा पेटलेला दिसत होता. निशांतने दार ठोठावत विचारलं, आम्ही प्रवासी आहोत, इथे मुक्कामासाठी थोडी मदत मिळेल का? दार उघडताच एक वयोवृद्ध व्यक्ती दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न समजण्यासारखे होते. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? इथे फारसे लोक थांबत नाहीत, पण तुम्ही आत या. जंगलाच्या या भागात रात्र धोकादायक असते. तो माणूस थोडा विचित्रच दिसत होता. त्याच्या घरात जुन्या प्राचीन वस्तू ठेवल्या होत्या, ज्या अमानवी दिसत होत्या. वयोवृद्ध व्यक्तीच्या त्या शब्दांनी तिघही थोडे सावध झाले. शिवेंद्रने पुढे होऊन विचारलं, धोकादायक, तुम्ही असं का म्हणताय? त्या व्यक्तीने दार लावून घेतलं आणि आवाज कमी ठेवत म्हणाला, या भागात लोक नेहमी गायब होतात. अनेक वर्षांपासून हे घडतंय. या जंगलात काहीतरी वेगळंच आहे. प्रिया थोडीशी भांबावली. काहीतरी वेगळं म्हणजे नक्की काय? तो व्यक्ती खोलीतल्या खुर्चीत बसत म्हणाला, कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. काही लोक म्हणतात की या जंगलात प्राचीन शक्ती कार्यरत आहेत आणि काही जण म्हणतात जुन्या गडाशी याचा संबंध आहे. निशांतने चमकून विचारलं, निशांतगडाशी? त्या व्यक्तीच्या डोळ्यात गहिरं गूढ दिसलं आणि त्याचे भेसूर डोळे चमकू लागले. तो म्हणाला, हो, निशांतगडाचं नाव घेतल्यावरही गावकरी घाबरतात. तुम्ही त्याचा शोध घेतायत काय? शिवेंद्रने उत्तर दिलं, हो, आम्ही इतिहास संशोधक आहोत. आम्हाला निशांतगडाचं गुपित उलगडायचंच आहे.
त्या व्यक्तीने गंभीर स्वरात म्हटलं, मग सावध राहा. निशानगड फक्त इतिहास नाहीये, तो अजून काहीतरी मोठं गुपित लपवून बसलाय. त्याच्या त्या शब्दांनी खोलीत नीरव शांतता पसरली आणि ते तिघही विचारात मग्न झाले. शिवेंद्रने त्यांना विचारलं, तुम्हाला निशानगडाबद्दल आणखी काही माहिती आहे का? त्या व्यक्तीने मान डोलवली. मी फक्त ऐकलंय, तिथे गेलेले लोक कधीच परत येत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निशानगड तुम्हाला वाटतो तितका सोपा नाहीये. तो गड तुम्हाला स्वतःकडे बोलवतो, पण काहीतरी मागणी करतो. प्रिया चकित होत म्हणाली, म्हणजे काय मागणी? नक्की कशाची? त्याने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि म्हणाला, ते मला माहित नाही, पण मी ऐकलंय की त्या गडावर पोचणाऱ्यांना काहीतरी गमवावं लागतं. कधी आपले लोक, कधी स्वतःचं शहाणपण. निशांत ठामपणे म्हणाला, पण आम्ही हे रहस्य उलगडल्याशिवाय परत जाणार नाही आहोत. त्या वयोवृद्ध व्यक्तीने थोडं हसून उत्तर दिलं, तुमचं धाडस कौतुकास्पद आहे, पण सावध राहा. या गडाला सामोरं जाणं म्हणजे फक्त इतिहासाच्या गुढाचा शोध घेणं नाहीये, तर स्वतःच्या मनाशीही एक लढणं आहे. शिवेंद्रने होकारार्थी मान डोलवली आणि म्हणाला, धन्यवाद, आम्ही सावधगिरीनेच पुढे जाऊ. रात्र वाढत चालली होती आणि ते तिघेही मुक्कामासाठी माझघरात बसलेले होते. पण त्या वयोवृद्ध व्यक्तीच्या शब्दांनी त्यांचं मन गडाच्या गुढाकडे अधिकच ओढलं गेलं होतं. त्यांच्या डोक्यात प्रश्न आणि शंका येऊन ते तिघही झोपायचा प्रयत्न करत होते. पण त्या रात्रीची ती अनोळखी शांतता त्यांचं मन शांत करू शकत नव्हती. सकाळ झाली तेव्हा समोरचं दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला. सर्वांनी त्या घनदाट जंगलात असं काय पाहिलं की त्यांचं हृदय भीतीने थरथरून गेलं. आता त्यांना कोणत्या अघटित घटनेला सामोरं जावं लागणार होतं की ही तर फक्त सुरुवातच होती निशानगडाच्या अनाकलनीय आणि भयानक संकटांची. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही कथा आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच विविध कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.